तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट कापूस शेतीमध्ये मजुरांची टंचाई आणि वाढता खर्च लक्षात घेता शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर काळाची गरज बनली आहे। याच अनुषंगाने नुझी विडू सीड्स लिमिटेड आणि न्यू हॉलंड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने अकोट तालुक्यातील कालवडी येथील शेतकरी अरुण हिंगणकर यांच्या शेतात कापूस वेचणी यंत्राचे भव्य प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते। या प्रयोगासाठी नुझी विडू सीड्सच्या विजेता NCS 858 या वाणाची निवड करण्यात आली होती। प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला कृषी क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं। यामध्ये कुलदीप देशमुख विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र अकोला, डॉक्टर नवीनचंद्र विजय कायंदे सहाय्यक प्राध्यापक कृषी वनस्पतीशास्त्र विभाग, डॉक्टर दे कृषी V अकोला, डॉक्टर संजय काकडे सहयोगी प्राध्यापक, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, डॉक्टर अजित वासेकर कृषी विभाग महाराष्ट्र शासन व त्यांची चमू, BB गावंडे माजी महाव्यवस्थापक नुझी विडू सीड्स। यावेळी मान्यवरांनी विजेता वाण यांत्रिकीकरणासाठी कसे उपयुक्त आहे यावर सविस्तर चर्चा केली। 250हून अधिक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। या कार्यक्रमाला परिसरातील सुमारे 250हून अधिक प्रगतिशील शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली। यामध्ये प्रगतिशील शेतकरी जगन बगाडे आणि दिलीप ठाकरे, HDPS शेतकरी यांसारख्या अनुभवी शेतकऱ्यांनीही या तंत्रज्ञानाचे निरीक्षण केले। अकोट येथील झांबरे पाटील झांबरे कृषी सेवा केंद्र अकोट यांनीही यावेळी उपस्थित राहून वितरक म्हणून मोलाची भूमिका बजावली। नुझी विडू टीमचे विशेष योगदान। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नुझी विडू सीड्सच्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि सेल्स टीमने विशेष परिश्रम घेतले। यामध्ये कंपनीचे खालील अधिकारी उपस्थित होते: संदीप माळी इंडिया प्रॉडक्ट डेव्हलपमेंट हेड आणि प्रवीण दुरतकर महाराष्ट्र हेड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक बाबींचे सादरीकरण करण्यात आले। व्यवस्थापनामध्ये सुग्रीव पवार, झोनल मॅनेजर विक्रम मिसळ, झोनल सेल्स इनेबलमेंट मॅनेजर वैभव जाधव, रिजनल मॅनेजर अजय तरडे, HDPS मॅनेजर आणि तुषार थोटे, टेरिटरी मॅनेजर यांचा सक्रिय सहभाग होता। विजेता NCS 858 ची वैशिष्ट्ये: यंत्राद्वारे कापूस वेचणी करताना झाडाची रचना आणि बोंडाची पकड महत्त्वाची असते। नुझी विडूचे विजेता वाण या निकषांवर अत्यंत यशस्वी ठरल्याचे प्रात्यक्षिकादरम्यान दिसून आले। या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी।